नमस्कार. चला आज बोलूया भारतीय इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वैचारिक संघर्षाबद्दल. हा संघर्ष होता भारताच्या दोन महान नेत्यांमध्ये आणि मुद्दा होता देशातील सर्वात शोषित समाजाच्या राजकीय भविष्याचा. ही लढाई फक्त राजकीय नव्हती, तर ती भारताच्या आत्म्यासाठी होती. विचार करा, प्रश्न किती मोठा होता की एका बाजूला समाजाला एकत्र ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचा आवाज शतकानुशतके दाबला गेला त्यांना त्यांची राजकीय ओळख मिळवून द्यायची आहे. हाच तो प्रश्न होता ज्या भोवती 1930च्या दशकात महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला वाद फिरत होता. तर मग आज आपण या संपूर्ण प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया मूळ समस्येपासून, मग बघूया त्यावर काय वादग्रस्त तोडगा निघाला आणि त्याचे आज आपल्यावर काय परिणाम झाले आहेत. आता या सगळ्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातल्या दलित वर्गाची नेमकी परिस्थिती काय होती आणि ते एका खऱ्या राजकीय आवाजासाठी कसे लढत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, खरी अडचण काय होती? मतदानाचा हक्क मिळाला तरी निवडून येणारे प्रतिनिधी हे खरंच समाजाचं प्रतिनिधित्व करतील का, ही शंका होती. भीती ही होती की उच्चवर्णीयांच्या दबावाखाली जे प्रतिनिधी निवडून येतील ते फक्त नावापुरतेच असतील. समाजाचा खरा आवाज ते कधीच बनू शकणार नाहीत. आणि याच समस्येवर स्वातंत्र्य चळवळीच्या दोन महानायकांनी दोन पूर्णपणे वेगवेगळे मार्ग सुचवले. डॉक्टर आंबेडकरांचा मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट होता. त्यांचं म्हणणं होतं की दलित समाजाला खरी राजकीय ताकद तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांचे प्रतिनिधी फक्त आणि फक्त दलित मतदारांनीच निवडलेले असतील, तरच ते उच्च जातींच्या प्रभावातून बाहेर पडून खरं काम करू शकतील. याच्या अगदी उलट महात्मा गांधींना वाटत होतं की जर असे वेगळे मतदारसंघ तयार केले तर हिंदू समाजात कायमची फूट पडेल. त्यांच्या मते ही एक सामाजिक समस्या होती जी सुधारणेने सुटायला हवी, राजकीय विभाजनाने नाही. म्हणजे इथे दोन विचारसरणी थेट समोरासमोर होत्या. एकीकडे होते डॉक्टर आंबेडकर, ज्यांना राजकीय स्वायत्ततेसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवे होते, आणि दुसरीकडे होते गांधीजी, ज्यांना सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघ योग्य वाटत होते. आता जेव्हा भारतीय नेत्यांमध्ये एकमत होईना तेव्हा ब्रिटिश सरकारने यात उडी घेतली आणि इथूनच या प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळालं. हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक अशी सिस्टम आहे जिथे दलित उमेदवार फक्त दलित मतदारांच्या मतांवरच निवडून येतो. त्यामुळे इतर समाजाचा कोणताही राजकीय दबाव त्याच्यावर राहत नाही. ब्रिटिश पंतप्रधानांनी जो निर्णय दिला त्याने डॉक्टर आंबेडकरांची मागणी जवळजवळ मान्यच केली. या निवाड्यानुसार दलित वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ तर मिळालाच, पण त्यासोबतच त्यांना सामान्य मतदारसंघातही मत देण्याचा हक्क मिळाला. यालाच दुहेरी मत असं म्हटलं गेलं. जातीय निवाडा जाहीर झाल्यावर गांधीजींनी त्यांच्या भात्यातलं सर्वात शक्तिशाली शस्त्र बाहेर काढलं. एक असं पाऊल उचललं ज्यामुळे संपूर्ण देशात एक मोठं संकट उभं राहिलं. या शब्दांमधून गांधीजींचा तीव्र विरोध स्पष्ट दिसतो. त्यांनी थेट घोषणा केली की जर स्वतंत्र मतदारसंघाचा निर्णय मागे घेतला नाही तर ते येरवडा तुरुंगात आमरण उपोषण करतील. गांधीजींनी उपोषण सुरू करताच संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत होती आणि त्याचसोबत डॉक्टर आंबेडकरांवरचा दबाव प्रचंड वाढत होता. आता एका बाजूला समाजाचे हक्क होते आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचा जीव. यावर डॉक्टर आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया खूपच परखड होती. त्यांनी या उपोषणाला नैतिक कृती नाही तर एक राजकीय डावपेच म्हटलं. त्यांचं ठाम मत होतं की दलित समाजाच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तर मग गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी आणि ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या त्यातून नक्की काय निष्पन्न झालं, चला पाहूया. पुणे करारामुळे एक मोठा बदल झाला. स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क सोडावा लागला, पण त्या बदल्यात राखीव जागांची संख्या जवळपास दुप्पट झाली आणि मतदानासाठी एक अगदी नवीन 2 टप्प्यांची निवडणूक पद्धत स्वीकारण्यात आली. 148 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण जातीय निवाड्यात दलित वर्गाला 71 जागा मिळाल्या होत्या, पण पुणे करारामुळे ती संख्या थेट 148 वर पोचली, म्हणजे दुप्पटहूनही जास्त. ही नवीन निवडणूक पद्धत खूपच अनोखी होती. यात कसं होतं की पहिल्या टप्प्यात राखीव जागेसाठीचे उमेदवार फक्त दलित मतदारच निवडायचे आणि मग या निवडलेल्या उमेदवारांमधून अंतिम प्रतिनिधी निवडण्यासाठी सर्व मतदान करायचे. हा खऱ्या अर्थाने एक मधला मार्ग होता. चला आता या ऐतिहासिक तडजोडीचे आपल्या भारतीय समाजावर आणि राजकारणावर काय दूरगामी परिणाम झाले याचा आढावा घेऊया. पुणे कराराचा वारसा आजही चर्चेचा विषय आहे.
एकीकडे यामुळे गांधीजींचा जीव वाचला आणि भारताच्या आधुनिक आरक्षण धोरणाचा पाला रचला गेला. पण दुसरीकडे अनेक जण मानतात की हा करार डॉक्टर आंबेडकरांवर भावनिक दबाव टाकून लादण्यात आला होता. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो. पुणे करार ही त्यावेळीची गरज म्हणून केलेली एक आवश्यक तडजोड होती की एका महान नेत्याला प्रचंड दबावाखाली येऊन आपल्या समाजाच्या हक्कांसाठी मागे हटावं लागलं? यावर विचार करायलाच हवा.